दिलगिरी व्यक्त केली ही माझ्यासाठी पण चांगली बाब नाही. पण मग जीवाला धोका असल्याचं का वारंवार सांगतात आव्हाड? सर हा बोला तरी एक त्यांना विचार. तुमचं मुश्किल हास्य आहे. अरे नाही भाऊ, ते आता काय बोलणार, मी काय बोलू. पण साहेब प्रकरण मिटलं असं तुम्ही तुमच्या परीने अरे मग आता काय झालं की मिटलं की काय त्याचं. नाही पण साहेब या प्रकरणामध्ये तुमचा काही आरोप आहे का? माझं काय नाही आरोप. ते म्हणतात की कारण शिवीगाळ तर तुम्हाला पण करण्यात आली होती ना काल. तुम्हाला त्यामुळे तुमचा काही आरोप नाही. शिवीगाळ मला हा. तुम्हाला डिवचलं नितीन देशमुख होतं. यांनी तुम्हाला देखील शिवीगाळ केली होती अशी माहिती आहे. बोला हो, पण तो नितीन देशमुख कोण मी ओळखतच नाही. तर मी कशाला बघितली, ठाण्याची लोक, मी इकडचा. तर आता जाऊ दे तो विषय. मी माझ्या पद्धतीनं तुमच्या मीडियाच्या समोर पण या विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दलची भूमिका मांडलेली आहे. आता अध्यक्ष महोदयांच्याकडे पण तो भूमिका मांडली. चलो थँक्यू थँक्यू. काय दादा यार, ते मुद्दाहून केलं काय? अरे काय यार, बाईट मी झाला ना आपला. मी एक पैसे वगैरे तू आहे माझ्यासोबत. अरे तुला मी बोलत चल पटकन माझ्या पाठी धावत. तू असा एकदम स्पीडने गेला, मी हे सगळं पकडून कसं आहे? सगळं चांगलं नाही.